छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा नैसर्गिक मृत्यू आणि अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांना इन्शुरन्सच्या माध्यमातून रोख रक्कम अदा करण्यात आली। यावेळी सदर इन्शुरन्स योजनेबाबत लेखाधिकारी संतोष वाहुळे यांनी माहिती दिली, तर महापौर समीर राजूरकर, आयुक्त अमोल येडगे यांनी या योजनेबाबत समाधान व्यक्त केले आहे। एकमेव महापालिका आपली आहे की हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतलेला आहे। कर्मचाऱ्यांचं जेव्हा दुर्दैवी निधन होतं तेव्हा कुटुंबावरती खूप अडचणी येतात, त्यामुळे आपण अनुकंपासारखे लाभ देत असतो, त्याद्वारे आपण कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करतो। परंतु या प्रयोगामुळे जरी अपघाती निधन झालं तरी 5 लाख रुपये लगेच अकाउंटवरती जमा होणार। जर नैसर्गिक निधन झालं तर आणि अपघाती निधन झालं तर 1 कोटी रुपये कुठल्याही कागदपत्रासाठी वेळ न जाता हे जमा होणार आहे। त्यामुळे युनियन बँकेचा मी आभार व्यक्त करतो। महापालिकेने एक चांगल्या पद्धतीचा हा निर्णय घेतला, त्यामुळे त्यावेळेच्या सर्व प्रशासकीय टीमचे आभार व्यक्त करतो। आणि महापालिकेने केलेलं सहकार्य आणि युनियन बँकेने दिलेली सेवा हेच आहे। आणि युनियन बँकेचं जे तत्व आहे की नेहमी सदैव तत्पर आहे आम्ही सेवेसाठी, त्याप्रमाणेच ही सेवा केल्या गेलेली आहे। आणि जे सहकार्य आम्हाला महापालिकेने आणि प्रशासनाने केलं आहे तेच पुढील कार्यकाळात आम्हाला राहील हे आम्ही अपेक्षा करतो। धन्यवाद। पहिली महानगरपालिका आहे की जी अकाउंट होल्डरला त्यांनी कर्मचारी कामावर असताना अपघातानं जेव्हा झालं तेव्हा त्यांना 1 कोटी रुपये विमा देणारी ही महाराष्ट्रातली पहिली महापालिका आहे। त्याच्यामुळे युनियन बँकेने सुद्धा खूप मनापासून धन्यवाद करतो की युनियन बँकेनी नाही तर आपल्याकडं इन्शुरन्स क्लेम असं सगळं चालत होतं, तर युनियन बँकेनी याच्यामध्ये खूप प्रयासानं केलं आणि कर्मचारी जो कामावर असताना अपघातग्रस्त याच्यात झाला त्यांना 1-1 कोटी रुपये दोघांना पण दिलेला आहे। एकदा सगळेजण युनियन बँकेसाठी सुद्धा आपण आणि हा निर्णय जेव्हा वर्षभरापूर्वी जेव्हा प्रशासक सगळे होते त्यांनी सगळ्यांनी युनियन बँकेशी चर्चा करून द्या। तौर साहेबांचं नाव मला युनियन बँकेच्या घेणं खूप क्रमप्राप्त आहे की तौर साहेबांची खूप मनापासून इच्छा होती की असे खाते आमच्याकडे उघडले जावे आणि त्याच्यामध्ये जे अपघातग्रस्त होतील महापालिकेचे कर्मचारी त्यांना आम्ही हा विमा द्यावा। त्याच्यामुळे तौर साहेबांचं सुद्धा युनियन बँकेचं सुद्धा आज महानगरपालिकेच्या जे कायमस्वरूपी कर्मचारी आहेत त्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचा आपण विमा हा युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेद्वारे उघडलेला होता। सन 2024-25 मध्ये आपण तो त्या खात्यामधनं जे कर्मचाऱ्यांचे कायम कर्मचाऱ्यांचे जे वेतन होतात ते त्या संबंधितांच्या खात्यामध्ये गेल्यानंतर त्यांना नैसर्गिक विमा आणि अपघात विमा असा विनामूल्य चालू करण्याबाबतीमध्ये महानगरपालिकेने तो निर्णय घेतलेला होता। त्या पार्श्वभूमीवर जे कर्मचाऱ्यांचे नियमितपणे पगार हे त्यांच्या स्वतःच्या खात्यावरती जमा होत असतील त्या कर्मचाऱ्यांचा नैसर्गिक मृत्यू होऊन अथवा अपघाती मृत्यू होऊन ज्या पद्धतीने ती घटना घडेल त्या पद्धतीने त्यांना तो लाभ दिला जातो। या अंतर्गत महानगरपालिकेच्या जे नैसर्गिक मृत्यू झालेले आहेत त्या 35 कर्मचाऱ्यांना लाभ मिळालेला आहे आणि जी लोक दुर्दैवाने याच्यामध्ये मृत्यू पावलेली आहेत असे 2 कर्मचाऱ्यांना 1 कोटी रुपयाचा लाभ मिळालेला आहे। आज युनियन बँकेचे मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।